कागल इथं सहकार महर्षी राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या 78व्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला। यावेळी भारताला विकसित देश बनवण्यात विद्यार्थ्यांची मोठी भूमिका असेल असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन यांनी व्यक्त केला। श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुल इथं आज हा कार्यक्रम झाला। भारताची जगातील प्रगत राष्ट्रांशी स्पर्धा सुरू असून 2047 मध्ये स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण होताना भारताला विकसित देश बनवण्यात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असेल असं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन यांनी सांगितलं। कागलमध्ये राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा झाल्या। त्याचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला। विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत। अभ्यासासोबत अवांतर वाचन, स्वच्छता, सकस आहार आणि नियमित व्यायामाला महत्त्व द्यावं। मुलींनी आत्मविश्वासाने प्रत्येक क्षेत्रात पुढे जावं, तर पालक आणि शिक्षकांनी मुलगा मुलगी असा भेद न करता समान संधी द्यावी असं आवाहन डॉक्टर जॅस्मिन यांनी केलं। मोबाईल आणि संगणकाचा उपयोग अभ्यास आणि ज्ञानवृद्धीसाठी करा, मनोरंजनासाठी त्यावर अधिक वेळ घालवू नका असंही त्यांनी नमूद केलं। तर विकसित भारत घडवण्यासाठी विद्यार्थ्यांवर शालेय जीवनापासूनच जबाबदारीचे संस्कार करण्याची गरज अध्यक्षीय मनोगतात नवोदिता देवी घाटगे यांनी व्यक्त केली। यावेळी स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। यावेळी हर्षदा खापणे यांनी मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाला शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक संजय नरके, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते।